रामकृष्ण हरी मित्रांनो, आज पाखऱ्याला धरून त्याची मालकीन दिसते. कारण माणसंच कमी पडतात इथं, बैलांना व्यायाम द्यायला सगळ्यांना बोलवायला लागतंय. त्यापेक्षा मग म्हणलं चला घरचेच उभे करूया. मग काय तिने धरलं होतं बाईंनी, यांनी झोपून दिलं आणि मग चालवत होतो खैऱ्याला. खैऱ्याच्या मालकांचं म्हणणं होतं की त्याला डावीने शिकवायचे, आपल्याला डावीने ट्रेन करायचे. उजवीने तर पूर्ण झालेलाच आहे. डावीने वासरू पूर्ण आहे ना बाहेर जायला बघते किंवा कटाळा करते, कारण त्याला पहिल्यांदाच डावीने झोपलेला आहे ना. मालक उजवीने ट्रेन झाल्यानंतर म्हणले डावीने, पण मला नाही वाटत तो डावीने जास्त ट्रेन होईल. जरी पण डाव्या खांदी तयार करायचं म्हणलं तरी पण आपल्याला त्याला भरपूर टाइम जाईल, अजून एखादा महिना जाईल. त्यापेक्षा उजव्या खांदी वरपर्यंत स्पीड लावते वासरू, आणि तेवढ्या स्पीडने उजव्या खांदी जर हाणलं तर त्यांना काही बिनजोडलाच हाणायचे, आतून बाहेरून दोन्हीकडून चालेल, काही विषय नाही वासराचा. त्यानंतर मग जे कराडवरनं डायरेक्ट वासरू घेऊन आलेले होते, आपलं सूर्या वासरू होतं. मालक आले होते एकटेच घेऊन, मग त्याला ठेवलं होतं. त्यांचं पण म्हणणं आहे की डावीने उजवीने वासरू लय बाहेर ओढतंय. आपण झोपलो होतो छकडीला, बघू शकता ते बाहेरच इकडं कल त्याचा जास्त वाढायला बघतंय. नथनी घातले तरी पण होईन हळूहळू तयार. चालून इकडं पिकअप कापली होती पुदिन्याची फुल भरून 5,000 गड्डी परत एकदा पाखऱ्याला. आणि मग काळा लक्ष आलेला आहे आपल्याकडे, त्याला झोपलेलं होतं. ओंकारला बसवलं चालवायला. लय गचकं बसतात, लय रात्रीचं अंग दुखतंय, त्यामुळे आदलून बदलून पोरं बसतात चालवायला. वासरू पण नवीनच आहे ना, मग नवीन वासरांना चालवणं गरजेचं आहे. आणि जास्त करून छकडीला मित्रांनो चालवतानाच ध्यान द्यायचं. वासरू जे चुका करते ते चालवताना सुधारवल्या ना, फेऱ्याला वासरू त्या चुका करत नाही मित्रांनो. तर आयडीला फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.